चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळलाय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पूल कोसळल्याने चिपळूणहून दसपटीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून 10 ते 15 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनलाय। पुलाला तडा गेल्याचं आधीच कळवूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। आता पुलाची पाहणी करण्यासाठी प्रशासनाचे काही अधिकारी घटनास्थळी आले असता त्यांच्या डोळ्यांदेखत हा पूल खाली कोसळलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाड यांनी आढावा घेतलाय, बघूया। चिपळूणमधून दसपटी विभागाकडे जाणारा पिंपळी इथला पूल आज रात्री अचानक कोसळला आणि त्यामुळे जवळपास 10 ते 15 गावांचा संपर्क हा आत्ता सध्या तुटलेला आहे। माझ्या मागे तुम्ही पाहताय की हा खडपोली MIDCकडे जाणारा मुख्य मार्ग आहे। जवळपास 50 वर्षाहून अधिक जुना हा पूल आहे आणि त्यामुळे वारंवार मागणी होत होती की या हा जो पूल आहे हा पूल मोठा करण्यात यावा, जेणेकरून इथून जी वाहतूक आहे ही अधिक सुरळीत होईल। मात्र 2021च्या महापुरानंतर देखील वारंवार मागणी करून या पुलाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि आज रात्रीच्या सुमारास आधी या पुलाला तडे गेले आणि या तडे गेलेले पाहणी करण्यासाठी या ठिकाणी जेव्हा अधिकारी आले त्यांच्या डोळ्यात देखत हा पूल आहे हा नदीमध्ये कोसळल्याची घटना घडलेली आहे। खरं तर सध्या या मार्गावरची जी वाहतूक आहे ही सध्या पूर्णपणे बंद आहे आणि खबरदारी म्हणून प्रशासनाने या दोन्ही बाजूला जे आहे ते बॅरिकेडिंग केलेलं आहे। स्वप्नील घाग, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी। सुदैवानं आता चर्चा करता करता त्या ठिकाणी 50-60 जण उभे असताना तो पूल पडला, त्याच्यामध्ये एक रिक्षावाला जाता जाता वाचला। अशा परिस्थितीमध्ये 50 ते 60 जणांचे जीव देखील आता या ठिकाणी वाचलेले आहेत। गेले 8 ते 10 वर्ष या पुलाबाबतची मागणी होत असताना प्रशासनानं या विषयाची गंभीर दखल घेतली नाही आणि आता मेन गणेश उत्सवाच्या काळामध्ये या दसपटी भागातील पुणे मुंबईकर येणाऱ्या लोकांसाठी आणि गणपती चाकरमान्यांसाठी येणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक करणं फार जड राहणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।